आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावरील केज तालुक्यातील डोणगाव फाट्याजवळील उमरी प्लाझा टोल नाका हा मल्लिकार्जुन सिद्धाराम पाटील सोलापूर या नावाची कंपनी सदर टोल चालवत असून तेथील टीसी कर्मचाऱ्यांचे पगार वाढीसाठी कामबंद आंदोलन चालू असून या टीसी कर्मचाऱ्यांचा आवाज स्थानिकचे सुपरवायझर हे दाबत आहेत असा आरोप माध्यमांशी बोलताना टीसी कर्मचाऱ्यांनी केला आहे। अहिल्यादेवीनगर अहमदपूर महामार्गावर केज तालुक्यातील डोणगाव फाट्याजवळील उमरी टोल नाक्यावर जवळपास 30 तरुण युवक हे टीसी कर्मचारी म्हणून काम करत आहे। सध्या उमरी येथील टोल नाका चालवत असलेल्या मल्लिकार्जुन सिद्धाराम पाटील सोलापूर या कंपनीकडून टीसी कर्मचाऱ्यांना ठरल्याप्रमाणे वाढीव पगार देण्यात येत नसल्याने दिनांक 23 जून 2024 उमरी टोल प्लाझाचे व्यवस्थापक यांना कर्मचाऱ्यांनी पगार वाढीसह इतर मागण्यांचे निवेदन दिले होते। जर 24 तासांच्या आतमध्ये आमची मागणी पूर्ण न केल्यास दिनांक 24/2026 जर 24 तासांच्या आत आमची मागणी पूर्ण न केल्यास दिनांक 24 जून 2026 पासून कोणतेही टीसी बंधू काम करणार नाहीत असा इशारा देण्यात आला। परंतु टीसी कर्मचाऱ्यांच्या संबंधित कंपनीने मागणीची कोणतीही दखल न घेतल्यामुळे बुधवार दिनांक 12:02 वाजल्यापासून कर्मचारी यांनी पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे। कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन चालू केल्याने वरिष्ठांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून 5 जुलै 2026 पर्यंतचा वेळ मागितला, परंतु कर्मचाऱ्यांना वरिष्ठांचे तोंडी आश्वासन मान्य नसल्याने ते आंदोलनावर ठाम राहिले। कर्मचारी वरिष्ठांना लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी लावून धरत आंदोलनावर ठाम राहिले। सदरील दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी म्हटले की आम्ही आमच्या कामाशी एकनिष्ठ राहून कंपनीच्या प्रगतीसाठी नेहमीच आमचे सर्वोत्तम योगदान दिलेले आहे। या कालावधीत आमच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, आम्ही त्या यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत। आमच्या कंपनीच्या उद्दिष्टांमध्ये सातत्यपूर्ण यश आणि कार्यप्रदर्शन लक्षात घेता आम्ही आमच्या सध्याचा आढावा घेऊन पगारवाढ करावी अशी विनंती करत आहोत। सध्याच्या महागाईचा विचार करता आमच्या अनुभवावर आमच्या वेतनात योग्य वाढ मिळावी अशी अपेक्षा आहे। आमच्या योगदानाचा योग्य वापर करून आमच्या वेतनात वेतनवाढ करण्यात यावी, जेणेकरून आम्ही अतिउत्साहाने काम करत राहू। मागण्या सर्व टीसी यांचा पगार दरमहा 15,000 रुपये करावा, टीसीला महिन्यातून 4 सुट्ट्या देण्यात याव्यात, आजपर्यंतचा कर्मचाऱ्यांचा PF जमा करण्यात यावा, पगारपत्र देण्यात यावे। या मागण्यांसाठी टीसी कर्मचाऱ्यांनी बुधवार रोजी दुपारीपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या मागण्यांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर स्थानिकचे सुपरवायझर हे आमचा आवाज दाबत आहेत आणि आम्हाला कामावरून काढण्याच्या धमक्या देत आहेत असा आरोप केला आहे। त्याचबरोबर सदरील टोल नाक्याच्या इतर अधिकारी कर्मचारी यांना जेवण्यासाठी वेगळी किचन व्यवस्था, सर्व टीसी कर्मचाऱ्यांना वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी आम्हाला जेवणासाठी रूम दिली ती रूम स्वच्छालयाच्या जवळ असल्याने शौचालयाची दुर्गंधी येते, आम्हाला येथे व्यवस्थित जेवता येत नाही असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। तर महिला कर्मचारी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले या ठिकाणी संडास बाथरूममध्ये पाण्याची देखील व्यवस्था नाही, त्यामुळे महिलांना वॉशरूमला किंवा बाथरूमला जाण्यास अडचण निर्माण झाली आहे। अक्षरशः महिला कर्मचारी येथील स्वच्छतेचा आणि व्यवस्थेचा प्रसारमाध्यमांसमोर पर्दाफाश केला आहे। आणि त्याचबरोबर महिला कर्मचारी यांनी सांगितले की या ठिकाणी स्वच्छता आणि सफाई करण्यासाठी लागणारे साहित्य हे मला वेळेत पुरवण्यात येत नाही, दिले जात नाही, त्यामुळे मला साफसफाई करण्यास अडचण भासते आहे। लेखी दिलेल्या निवेदनावर सय्यद अल्ताफ अयूब, संतोष दिवटे, सचिन शिरसाट, अभिषेक शिरसाट, राहुल सोनवणे, विजय भोयटे, राजपाल सोनवणे यांच्यासह 24 कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। हे आश्वासन आम्ही 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 म्हणजे असे महिने वाढत गेले, ते आश्वासनं देत राहिले नाही। आम्हाला लेखी दिली ना, आम्हाला काय फक्त आश्वासनं देत राहिले। हे काय बोलले आम्हाला 3 महिने पहिलं टेंडर होतं, 3 महिन्यात तुम्हाला पेमेंट वाढवली जाईल, पण 3 महिन्यात बी काय पेमेंट वाढली नाही। त्याच्या पुन्हा 3 महिन्याचं आज एक मल्लिकार्जुन सीताराम पाटील ही कंपनी आता सध्याला ज्येष्ठ आहे, तिने आम्हाला 3 महिन्याचं टेंडर घेतलं, त्याच्यात म्हणली तुम्हाला पेमेंट वाढू, त्याच्यात वाढ केली फक्त 1000 रुपये। तर आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की 2000 रुपये पर टेंडर वाईज वाढवण्यात येईल। त्यांच्यानंतर आता हे फेब्रुवारी 2026 यांना वर्षाचं टेंडर लागू झालं, वर्षाचं टेंडर लागू झालं आणि त्याच्यात ते काय बोलले होते तुम्हाला पेमेंट वाढ केली जाईल। त्याच्यात बी पेमेंट वाढ केव्हा केली? मार्चमध्ये।
ते बोलतात की 1 महिना ज्या दिवशी 1 वर्षाचं टेंडर पडलं त्या दिवशी पेमेंट वाढायला पाहिजे, ते आमचं मागणं आहे. ती सध्या वाढली नाही, म्हणून आज आम्ही सर्व TC बाहेर निघल्याचं कारण एक आहे, आम्हाला आश्वासन देतात. आजपासून यांनी नुसते आश्वासन दिलेत, आम्हाला लिखी दिलेली नाही ना काय नाही. ह्याच्यात लोकलचे सुपरवायझर काही इन्व्हॉल्व आहेत, ते आम्हाला दाबायचा प्रयत्न करतात. तेवढं आमचं म्हणणं आहे. कंपनीचं म्हणणं एकच आहे की जोवर कंपनीचा CEO येत नाही तोवर आम्ही आश्वासन देत नाही. कंपनीच्या CEOचं आश्वासन आम्ही 4 महिने झालं ऐकत आहे. जसं कंपनीचा CEO उद्घाटनाला आहे त्या दिवसापासून कंपनीचा CEO एक दिवस टोलला हा पाहणी करायला आलेला नाही. आणि ही गोष्ट मी जी कंपनीसाठी बोलतो, जो बी TC बोलून त्या TCला टार्गेट करण्याचा प्रयत्न ही कंपनी करीत आहे. त्याच्यात इन्व्हॉल्व लोकांचे आहेत. आणि आमच्या पेमेंटमध्ये जितकी वाढ करायची, त्यांना लोकलची जे 4-2 जण आहेत ते साईडच्या टोलचं त्यांना सांगताय की बाबा इथं टोलला एवढे पैसे आहेत, तुम्ही एवढेच द्या. म्हणजे लोकलचे मग आमच्याकडून बोलायचं सोडून कंपनीशी बोलतात, हे आमचं मत आहे. म्हणजे स्थानिकची जी काही नाही इथले जे कर्मचारी आहेत हे तुमचा कर्मचाऱ्याचा आवाज दाबून कंपनीला सहकार्य करतात का? TC बोलणार कंपनीच्या खिलाफ, ते लोकलचा त्या TCला बोलणार, तुला कामावर यायचंय का, तुला कामावर राहायचंय का, हे आम्हाला धमकी देण्यात येत आहे. जर या कंपनीने जर आपल्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आपली आंदोलनाची दिशा कशी राहील? आम्ही आज आम्हाला लिखित कंपनीनं लेटर दिलं तर आम्ही काय ते आज आम्ही ड्युटीला जॉईन होऊ. जर कंपनीनं आज लेटर दिलेलं नाही तर मग आम्ही तुम्ही ही बूथमध्ये बसणार नाहीत. म्हणजे काय आहे, आमच्या आंदोलनाची दिशा ठेवूया. आम्ही आता 5 तारखेपासून मग आंदोलन. आत्ताच तुम्ही काही तुमच्या वरिष्ठाशी मोबाईल धोरणीवरून तुमची चर्चा चालू होती, तर वरिष्ठांनी आपल्याला काही दिलासा दिला का? त्या नाही, वरिष्ठांना आम्ही जे बोलला ते वरिष्ठ म्हणजे आम्हाला फक्त 5 तारखेपासून बोलताय की 5 तारखेला तुमची जी मागणी आहे ती आम्ही पूर्ण करू. मग आमचं म्हणणं एकच आहे की आता तुम्ही लेटर द्या, तुम्ही 5 तारखेला जे येताल ते आम्ही बोलून तुमच्याशी संवाद साधू. तुम्हाला तोंडी बोलतात का? काही तुम्हाला ठोस असं लेखी आश्वासन द्यायला लागल्यात? नाही, तोंडी बोलतात. लेखी आश्वासन आलेलं नाही. आम्ही जवळपास 3 वाजल्यापासून इथं आहेत, एक बी असं आम्हाला आश्वासन आलं नाही किंवा तुम्हाला लेखी देतात तुम्ही तुमचं जे काय आहे ते तुम्ही थांबा, ते आम्हाला आतापासून आलेलं नाही. आमची मागणी एकच आहे की आम्हाला लेटर द्या तुम्ही, असं होत आहे तुमचं, आम्ही स्टॉप करतात, आम्ही जाऊन ड्युटी जॉईन करतो. आज या टोलचे जे इथं प्रमुख म्हणजे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत त्यांची काय भूमिका आहे? मॅनेजरचं म्हणणं एक आहे, आता मी वैयक्तिक 10 महिने झालं मी टोलला आलेलो आहे आणि आमची पेमेंट वाढलेली आहे. मॅनेजर आम्हाला डायरेक्ट धमकी देतो की तुम्ही जे आंदोलन केलंय, तुम्ही जर टोलच्या बूथमध्ये नाही बसला तर मग तुम्हाला काढण्यात येईल. म्हणजे आम्ही आजपासून काम केलेलं हे काय करायचं आहे? लोकलवाल्याला जबाबदार कोण? लोकलवाल्याला त्रास द्यायला बघतो. इथले लोकलवाले काय हाताखाली धरून मॅनेजर लोकलच्या माणसाला धरून तुम्हाला दमदाटी चालू आहे. दमदाटी करतो. त्या संबंधाने तो आज समजा केजचे तालुक्याचे प्रमुख माननीय तहसीलदार महोदय असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांना आपण लेखी असं काही कळवलेलं आहे का? निवेदन दिलेलं नाही, पण आम्ही येणाऱ्या 5 तारखेला निवेदन देणार आहेत. निवेदन देऊन आम्ही पोलीस स्टेशनला एक निवेदन देऊन आम्ही रस्ता रोको करणार आहेत. आमच्या जर पेमेंटमध्ये वाढ नाही झाली तर आम्ही लेखी देऊन रस्ता रोको करणार आहोत. आज रोजी तुम्ही काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे, तर हे आंदोलन असं आपण किती दिवस चालू ठेवणार आहात? आम्ही जोपर्यंत आम्हाला वरिष्ठ आम्हाला लेखी देत नाहीत तोपर्यंत चालू ठेवणार. वरिष्ठांचं म्हणणं एकच आहे, कॉलद्वारे आम्हाला कळवत आहेत की तुम्हाला 5 तारखेला आम्ही भेटू, 5 तारखेनंतर आम्ही तुम्हाला बोलू, तुमच्याशी चर्चा करू, असं वरिष्ठांचं आम्हाला फोनद्वारे माहिती देत आहेत. वरिष्ठांचा तुमचा वैयक्तिक संपर्क चालू आहे का? तुमच्या मॅनेजर मार्फत संपर्क मार्फत चालू आहे. मॅनेजर मला आणि वरिष्ठ जे आहेत, जे आमच्या इथला लोकलचा जो आहे इन्चार्ज, ते वरिष्ठ त्यांच्याशी बोलतात आणि त्यांच्या थ्रू आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात. हे आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो. तुम्ही जी काय संबंध पूर्ण डिटेल येत नाही वरिष्ठांची, वरिष्ठ आमच्याशी काय बोलत नाहीत ना, फोन ना काय. वरिष्ठांचा फोन येतो इन्चार्जला, इन्चार्ज आमच्याशी संवाद साधत नाही, तो साधतो मॅनेजरशी. आणि मॅनेजर जो आहे तो हिंदी आहे, त्याला मराठी कळत नाही, त्याला आम्ही 10 वेळा समजून सांगितलं, तो म्हणतो मग धमकीची भाषा करतो. या धमकीच्या अनुषंगाने तुम्ही पोलीस प्रशासनाला लेखी कळवणार का? आम्ही कळवणार. येणाऱ्या 5 तारखेला जर आम्ही येणाऱ्या 5 तारखेला आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज देऊन कळवणार. एक तर आमची पेमेंट वाढ करा, अन्यथा आम्ही रस्ता रोको करणार. आज या टोल नाक्यावर आपण काम करत आहात, आपण कर्मचारी आहात, आपण आंदोलन पुकारलेलं आहे. नेमकं आपलं आंदोलन मागला उद्देश काय आणि समस्या काय आहेत, आपली मागणी काय असेल? जसं त्यांचे नियम आहेत तसं आम्ही त्या नियमाचं पालन करतो रोज. ते 8 वाजायच्या आधी आम्हाला म्हणले 15 मिनिटं अगोदर आहे, आम्ही 15 मिनिटं अगोदर आम्हाला भेटतं तरी आम्ही पैसेसाठी आम्हाला म्हणते जेवण करायला तुम्ही अर्धा तास, बरं अर्धा तासाच आम्ही 1 मिनिट इकडे तिकडे जाऊ देत नाही, आम्ही बरोबर बुथमध्ये
जाऊन. वॉशरूमचं जे हा? तुम्हाला चला दाखवतो. थांबा, मला बोलायचं. नळ तरी आहे का? हा, थांबा इकडे, इकडे. मग एवढं प्रामाणिकपणे काम करून द्या आम्हाला पगार. लोक ड्रायव्हर मारण्याची बोलले घरच्यांनी बोलले तर आम्ही सहन करीत नाही तरी ड्रायव्हरची बोलणं पगार. म्हणजे तुम्हाला म्हणायचं का तुम्हाला एकतर केलेल्या कामाचा मोबदला तर पूर्णपणे मिळत नाही आणि जी काय फॅसिलिटी तुम्हाला सुविधा मिळणाऱ्या आहेत ते तुम्हाला ती कंपनी सुविधा देत नाही असं म्हणायचं का ऐका तुम्हाला? ना सर. आणि आमच्याकडून त्यांनी डॉक्युमेंट्स घेतले तुम्हाला महिन्याला जशी ही कंपनी आली तशी तुम्हाला महिन्याला 1000 पीएफ पण पडत नाही महिन्याला. आमच्याकडून सगळे डॉक्युमेंट्स घेतले सगळ्यांनी डीसीने बोलायला लागले मग फक्त 1 महिन्याचा पीएफ आमचा 500 रुपये टाकलाय सर. तुम्ही म्हटलं तर आमचे पीएफ चेक करा किती पडले. आता तुमचे सहकारी काय मुलं ते किचन संदर्भात दाखवत होते नेमकं किचनचं काय आहे? किचनचं काही नाही आम्हाला किचनमध्ये बसायला लागतं, तिकडे जेवायला. आता ते किचन बंद केले की आम्हाला बसायला लागतं. म्हणजे जे फक्त जे कंपनीचे जे लोक आहेत ते फक्त किचनमध्ये बसतात. जे आम्ही लोकलचे आहेत ते सुपरवायझर असो अगर डीसी असो त्यांना आम्हाला निघून दिले. कोणत्या रूम मध्ये? या रूम मध्ये असे घाण अवस्थेत तुम्हाला म्हणायचे का आपण पाहू शकतो. आणि कोणतं या कंपनीचे अधिकारी कुठं असं कोणत्या किचनला जेवतात ते किचन दाखवू शकतात? म्हणजे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हे किचनचा वापर आहे आणि तुम्हाला टॉयलेट बाथरूमची जिथं वास येते घाण येते अशा ठिकाणी तुम्हाला जेवायला बसवतात का? आणि तुम्ही काय वॉशरूमचा एक प्रॉब्लेम म्हणतात नेमकं काय प्रकार दाखवू शकाल का आम्हाला काय आहे? आम्ही कसे डबे धुवायचे कसे हात धुवायचे हे बघा हे बाथरूमचं हे घ्यायला पाणी कसलं असतं तिकडं पलीकडं. हे टॉयलेट बाथरूम आहे का ते? ते टॉयलेट पण बाथरूम मध्ये पण पाणी येत नाही बटन दाबलं तर पाणी येत नाही त्याच्यातून. इथं पाणी नाही काही नाही म्हणायचं टॉयलेट बाथरूम मध्ये. हा कसलं पाणी नाही त्याच्यात. हे कधीपासून अशी परिस्थिती झालेली आहे? फक्त एक तीन महिने सांगितलं हे बाथरूम. पुन्हा असं बंद पडलंय. पहिले कंपनीवाले लक्ष देत होते जर सांगितलं तरी आता ही कंपनी कोणती आहे? की मल्लिकार्जुन सुधारा पाटील नाही पहिली वेगळी होती पहिली महेंद्र होती आता कोणती आहे? आता मल्लिकार्जुन सिद्धाराम पाटील ते 3 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं 1 वर्षाचं. आता हे हे जसं काय जलद पण नाही चपाती त्याला पाणी पण नाही. आता पुन्हा बाहेर बी ठेवायला बाहेर बी घालतात. कसं आम्ही कसं राहायचं. मावशी आपण इथं या टोल नाक्यावर काय म्हणून काम करता? आपली पोस्ट काय आणि कामाचं स्वरूप काय असं? हां सर, मी हेल्परचं काम करते, साफसफाईचं काम करते मी आणि त्याच्यामध्ये 15 दिवस लिक्विड आणि रॅशन काही दिले जातो. 15 दिवस झाले आता मग घाट होणारच ना. लेडीज कामं करतातच ना. ह्या जर रूमला पुसायचं नसेल हाताही जेवणाची रूम आहे त्यांची त्यांना मॅनेजरनं ते रूम दिलेली आहे आणि ती जेवणाला जर रूम दिली तिला 15 दिवस जर लिक्विड नसेल तर घाण होणारच आहे ना. त्याच्यात माझा काय दोष आहे म्हणायचं. बाथरूममध्ये घाण होणारच आहे ना. जे की साहित्य तुम्हाला साफसफाईसाठी लागणार आहे ते साहित्य देईल. 15 आज 20 दिवस झाले साफसफाईसाठी काहीच नाही. लिक्विड नाही, औषध नाही, काहीच नाही. पाण्याने कुठला डाग निघणार आहे का? येणारे जाणारे भरपूर असतात इथं. इथं काय असं काही नाही की ज्याच माणसाने यावं आणि जावं म्हणून. आपल्याला पगार वेळेवर दिली जाते का? पगार वेळेवर देते पण वेळेवर 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत दिली जाते सर पगार. पण त्याच्यामध्ये मी 1 वर्ष झाला 8 महिने झाला जसा टोल चालू झाला असं मी कामावर आहे. मला जेवढा आहे का तेवढाच पगार आहे. काय पगारीत आपली वाढ? काही वाढ झालेली नाही माझी. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.